स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया. आहे होस्ट तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. मला वाटते 10 ते 12 दिवसांनी मी व्हिडिओ अपलोड करत आहे, परंतु त्याला कारण आहे की मी लावलेला आहे स्वतःचा बिझनेस. ज्वेलरीचा लावलेला आहे आणि मी मुंबईवरून वगैरे ज्वेलरी घेतलेली आहे आणि आता सध्या ना माझा शॉपचा सेटअपही चालू आहे. तसं तर मी विचार केलेला होता की रेंटने शॉप घ्यायचं, परंतु शॉपचे रेंट ना पुण्यात भरपूर आहे. मग विचार केला की ज्या लोकांसोबत मी काम करते, कारण त्याच्यात मी कॉट सेट म्हणजे महिलांचे कपडे, इनरवेअर, त्यासोबतच ना म्हणजे क्लीनर, ज्या लोकांसोबत मी क्लीनरचे व्हिडिओ करते, कारण भरपूर महिला आहेत ज्यांना क्लीनर ऑनलाईन ऑर्डर करता येत नाही. मग मला ते पण आता व्हॉट्सअपला मेसेज येत आहेत की ताई आम्हाला क्लीनर पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. तर माझा अजून प्लॅन थोडा चेंज झाला आणि मी ठरवलेलं आहे की आपला सेटअप करून ना आपण ज्वेलरीसोबत इतर साहित्य पण ठेवायचं, जसं कॉट सेट झाले, महिलांचे इनरवेअर झाले, कॉस्मेटिक ठेवायचं थोडंसं, जे चांगलं कंपनीचं आहे ते. तर त्याच्यासाठीच आम्ही ना सेटअप बनवून घेत आहे आणि तो सेटअप मी घरातच लावणार आहे, म्हणजे कुठं शॉप वगैरे नाही, तर घरातच सेटअप लावणार आहे. कारण जास्तीत जास्त कस्टमर हे ऑनलाईनच आहे माझे आणि खरंच मी इन्स्टा पेज केलं ना, त्याच्यावरून खरंच मला खूप छान रिस्पॉन्स येत आहे. तर इथं माझी सकाळ झालेली आहे, परंतु मला क्लिनिंगचे वगैरे व्हिडिओ असतात, तर सगळ्यात अगोदर मी क्लिनिंगचा व्हिडिओ करून घेतलेला आहे. मला क्लीनर आलं होतं, म्हणजे फर्निचर वगैरे स्वच्छ होते, आरसे वगैरे स्वच्छ होते, तर असं ते क्लीनर होतं. तर त्याच्यामुळे त्याचा अगोदर मी व्हिडिओ करून घेतला आणि मी जे काही प्रोडक्ट दाखवते ना, तर ते इथं मी टॅग केलेले असते यूट्यूबला लिंक देता येत नाही, इन्स्टाला लिंक मिळते. तर त्याच्यामुळं तुम्हाला हे प्रोडक्ट पाहिजे असेल काचा वगैरे स्वच्छ करायला, तर खाली मी टॅग करेल, तर तिथून क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता. आणि काही स्वच्छता मी करत असते, काही ते पण करतात. आणि आमच्या इथं हे पाहुणे आलेले आहेत 4, बघा तुम्ही, लव बर्ड्स आहेत ते. आणि जास्वंदाच्या फुलाला असं कधी कधी फूल वगैरे येत असते, तुम्ही बघू शकता. गुलाबाला पण आलं होतं आणि पावसाचं वातावरण झालेलं होतं, परंतु पाऊस त्या दिवशी काही आला नव्हता, परंतु दुसऱ्या दिवशी आला होता. आणि हे कसं बांधलं ना, हे सर्वजण मला विचारतात. तर अशा पद्धतीने दोरीने हे बांधून ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. दोरीने बांधून ठेवलेलं आहे, कारण ती जागा छोटी आहे, त्याच्यामुळे दोरीनं बांधून ठेवावं लागते ते. आणि आता आम्ही दुसरी अजून दोरी आणणार आहोत, कारण ही ना आता कच्ची झालेली आहे. आणि बर्ड्स वगैरे बसलेले आहेत. उठल्या सगळ्यात अगोदर आम्ही ना म्हणजे घराची क्लिनिंग वगैरे आटपून घेत असतो. आणि भरपूर अजूनही माझं रिसर्च करणं चालू आहे, कारण जिथं अजून कुठं चांगले कपडे भेटतील, काय भेटतील. एक तर त्याच्यातनं मला काहीच माहिती नाही, थोडं भारी पण जात आहे, परंतु सुरुवात तर केली ना, तेच बेस्ट झालं. आणि यावेळेस मी ठरवलेलं आहे की या व्यवसायात मी टिकून राहणार आहे, कारण आतापर्यंत नवरा नव्हता सोबत, परंतु आता तो आहे. मी जर जबाबदाऱ्या घेत आहे तर तो पण घेत आहे. जसं की मी आता गावावरून आली होती ना, त्याच्यामुळे भरपूर दिवस झाले फिरणं चालू होतं. त्याच्यामुळे भरपूर प्रोडक्ट जे आहेत ना, ते पेंडिंग पडलेले होते आणि हे सर्व प्रोडक्ट रिटर्नला होते. त्याच्यामुळे मला आज कोणत्याही कंडिशनमध्ये ना 7 ते 8 जे आहेत ना व्हिडिओ शूट करूनच घ्यायचे होते. तर मी सकाळी उठल्या आम्ही आवरून घेतलं ना, आवरल्यानंतर नाश्ता केला आणि नाश्ता केल्या ते बोलले, तू तुझे व्हिडिओ शूट करून घे सगळ्यात अगोदर. आणि इथं मी व्हिडिओ शूट करायला बसलेली आहे. हे ड्रेसेस खरंच खूप छान आहे, म्हणजे सिल्कमध्ये असा कपडा आहे आणि पार्टीवेअरसाठी किंवा एखादं फंक्शन वगैरे असते ना, त्याच्यासाठी बेस्ट आहेत. आणि हे फ्लिपकार्टचे आहेत. तुम्हाला जर पाहिजे असेल ना, तर व्हिडिओच्या खाली बघा प्रोडक्ट दिसतात, तिथं मी हे टॅग करून ठेवणार आहे. तर सगळ्यात अगोदर मी ड्रेसेसचे व्हिडिओ केले आणि त्याच्यानंतर मी लगेच साडीचे व्हिडिओ केलेले आहेत. आणि ही साडी पण खरंच खूप छान आहे. ही जी साडी आहे ना, ही रेडी टू वेअर साडी आहे, म्हणजे आपल्याला नाही का कोणत्या मुलीला साडी वगैरे वेअर करता नाही येत, तर ही रेडी टू वेअर साडी आहे. म्हणजे फक्त क्लिप लावावं लागते आणि पदर घ्यावं लागते. आणि विशेष म्हणजे या साडीला पॉकेट आहे, जिथे तुम्ही तुमचा मोबाईल पण ठेवू शकता. तर अशा पद्धतीच्या मला ह्या 2 साड्या आल्या होत्या आणि ह्या ना प्युअर कॉटन आहेत. तर ह्या पण मी खाली टॅग करणार आहे. त्याच्यानंतर ह्या 2 अजून साड्या आल्या होत्या ना, ह्या पार्टीवेअर साड्या होत्या आणि ह्या साड्या पण खरंच खूप सुंदर होत्या. विशेष म्हणजे पिरिलची हे होती, याला पिरिल होती पदराला. त्याच्यानंतर अजून एक सॅटिनमध्ये ही साडी आली होती, तर ही पण रेडी टू वेअरच होती. तर अशा पद्धतीनेच भरपूर प्रोडक्ट होते ज्याचे मला व्हिडिओ करायचे होते. आणि उशीर पण भरपूर होत होता, परंतु ते म्हणतो ना आपण, नवऱ्याला जर आपली काळजी असली तो कामं करूच लागतो. तर मी इथं माझी व्हिडिओ शूट करत होती, तर तोपर्यंत त्यांनी काय केलं, स्वराज भरपूर दिवस झाला आंबे करत होता, तर त्यांनी आंबे आणलेले होते. तर त्यांनी मी बघितलं की ही हिच्या कामात आहे, तर त्यांनी काय केलं, लगेच ना आंब्याचा रस,
म्हणजे करून ठेवला, मसाला काढून ठेवला, चपात्यांचं पीठसुद्धा त्यांनी भिजून ठेवलेलं होतं. आणि मी लक्ष दिलं तेव्हा मला अक्षरशः नवल वाटलं की त्यांनी हे एवढं कसं काय केलं. तर त्यांनी ऑलरेडी करून ठेवलेलं होतं. तर मी हे सर्व ड्रेसेसचे पटापट व्हिडिओ शूट करून घेतले आणि सगळे ड्रेस खरंच खूप छान आहे. हा तर प्युअर कॉटनचा आहे आणि स्वस्त्यात मस्त आहे. पाहिजे असेल तर हा सुद्धा मी खाली प्रोडक्ट टॅग करणार आहे आणि 400च्या आतचा आहे. तर मी माझे व्हिडिओ शूट करत होती ना, तेव्हा तुम्ही बघू शकता स्वराजना बाजूलाच एकटाच बिचारा खेळत असतो, कारण त्याचा मोबाईल वगैरे सर्व आता मी बंद केलेला आहे. तर तो अशा पद्धतीने बघा काहीतरी खेळत असतो, कारण त्याला खेळणी वगैरे आणून दिलेली आहे. आणि इथं सगळ्या प्रोडक्टचे माझे व्हिडिओ झालेले होते आणि मी इकडं लक्ष दिलं तर साहेबांचा रस, त्याच्यानंतर मसाला काढून झालेला होता आणि कणिकसुद्धा लावून झालेलं होतं. जर संसार दोघांचा आहे ना, तर मेहनतसुद्धा दोघांना सारखीच घ्यावी लागते. आणि बघू शकता हे पीठसुद्धा त्यांनी मळून ठेवलेलं होतं. अजून मसाला काढून ठेवला होता भाजीचा आणि हे फ्रीजमध्ये बघितलं तर आंब्याचा रससुद्धा तयार होता. तर माझे व्हिडिओ झाले आणि लगेच मग मी स्वयंपाकाला घेतलं, म्हणजे स्वयंपाक करून घेतला पटकन. आणि स्वयंपाक झाल्या मस्तपैकी आम्ही जेवण करायला बसलो. जेवणामध्ये आज कशी शेवग्याच्या शेंगाची भाजी केली होती आणि आंब्याचा रस होता आणि त्यासोबतच सलाद होता. आणि हा व्हिडिओ 8 ते 9 दिवसापूर्वीचा आहे. आता पाऊस वगैरे पडलेला आहे 2-3 वेळा त्याच्यावर, तर त्याच्यामुळे आता काही आम्ही आंब्याचा रस वगैरे खात नाही, परंतु 8 ते 9 दिवसापूर्वीचा आहे. याच्यावरूनच तुम्हाला समजत असणार आहे की मी रोज व्हिडिओ टाकणारी मुलगी आता अजिबात यूट्यूबला व्हिडिओ टाकत नाही आहे. त्याचं हेच कारण आहे, कारण मी माझं पूर्ण जे फोकस आहे, लक्ष जे आहे ना, ते मी माझ्या बिझनेसवर टाकलेलं आहे आणि माझ्या प्रमोशनवर. आणि तसे पण जास्तीत जास्त प्रमोशन व्हिडिओ हे माझे ना याच्यावर असतात, इन्स्टावर. त्याच्यामुळे माझी इकडं खूप कमी व्हिडिओ येणार आहे. जेव्हा वेळ भेटणार आहे तेव्हा मी व्हिडिओ टाकणार आहे. बाकी तुम्हाला माझं ज्वेलरी कलेक्शन पाहायचं असेल तर तुम्ही मला इन्स्टाला फॉलो करा आणि तिथं माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तर तिथं मी तुम्हाला माझं कलेक्शन दाखवणार आहे. त्याच्यानंतर अजून 1-2 व्हिडिओ शूट करायचे होते, ते केले. त्याच्यानंतर गणेशजीला थोडंसं काम होतं, ते बाहेर गेले आणि तिकडून घरी आले तर ते ना स्वराजच्या खुर्चीवर बसले होते आणि फटकन स्वराजची जी खुर्ची आहे ना ती तुटली आणि त्यांना पण थोडंसं लागलेलं आहे. तो तुम्हाला सांगत होता की मम्मी पप्पांना माझी खुर्ची तोडून टाकली. तर त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि आता आम्हाला झोपायचं होतं. तर झोपायच्या अगोदरच ना आम्ही दुसऱ्या दिवशी जे व्हिडिओ अपलोड करायचे आहेत ना, ते एडिटिंग वगैरे 1-2 तरी व्हिडिओ मी एडिटिंग करून ठेवत असतो. तर असे काही व्हिडिओ मी एडिट केले होते. तर आजच्या व्हिडिओ तुम्ही जे ड्रेसचं कलेक्शन, त्याच्यानंतर साडी कलेक्शन जे काही पाहिलं असेल आणि ते क्लीनर, तर हे ना मी खाली प्रोडक्ट टॅग करणार आहे, तिथून क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि जेव्हा वेळ भेटला तेव्हा मी अपडेट देणार आहे, व्हिडिओ टाकणार आहे. ओके. तर अशी ही साडी होती. तुम्हाला बोलली होती ना की याला पॉकेट आहेत, अशा टाईपचं याला पॉकेट पण येते आणि खूप भारी साडी आहे. ज्या मुलींना घ्यायची असेल त्याने नक्कीच घ्या. बघा कॉटन साडी आहे आणि याच्यात 8 ते 9 कलर अवेलेबल आहे आणि कलर तर एवढे भारी आहे ना की खूप भारी कलर आहेत. मला तर खूप आवडलेली आहे. त्याच्यानंतर किराणा आणला आणि तो किराणा वगैरे भरायचा होता, तर मी तो भरत आहे, कारण झोपायच्या अगोदर ना सर्व कामं कंप्लीट करावी लागतात. तर असा होता आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.